13 मे रोजी चौथ्या टप्प्यामधील मतदान प्रक्रिया होणार आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात प्रशासनाच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळपासूनच ईव्हीएम मशीन आणि साहित्यांचं वाटप सुरू करण्यात आलं आहे. या मतदान प्रक्रियेसाठी 9,400 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण 2026 मतदान केंद्रावर ही निवडणूक प्रक्रिया संपन्न होणार आहे. 19,81,886 मतदार असून यामध्ये पुरुष मतदार 10,32,946 तर महिला मतदार 9,48,801 तर तृतीयपंथी मतदार 119 इतके आहेत. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शेवगाव, राहुरी, पारनेर आणि अहमदनगर शहर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड अशा मतदारसंघांचा समावेश आहे. लोकसभा मतदारसंघाअंतर्गत एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 225 अहमदनगर शहर या विधानसभा मतदारसंघातील मतदान पथकांचं साहित्य वाटप आज केडगाव येथील 5 गोदाम येथे सुरू आहे. सर्व पथकांना साहित्य या ठिकाणावरून दिलं जाणार आहे. त्यानंतर पूर्ण साहित्याची तपासणी करून ही मतदान पथकं आपापल्या केंद्रावरती जाणार आहेत. या मतदारसंघाअंतर्गत एकूण 288 मतदान केंद्र आहेत आणि या 288 मतदान केंद्रांवरती एकूण 1,585 अधिकारी कर्मचाऱ्यांची मतदानाकरता नियुक्ती केलेली आहे. ही सर्व पथकं 48 एसटी बसेस आणि 40 जीप्स या माध्यमातून आपल्या केंद्रावरती जाणार आहेत. त्यांना रूट मॅप आखून दिलेला आहे. त्या रूट मॅप ही मतदान पथकं मतदान केंद्रावर जातील आणि मतदानानंतर साहित्य पूर्ण या ठिकाणी घेऊन येतील. सर्व तयारी झालेली आहे. उन्हाळ्याच्या अनुषंगानं आणि पावसाच्या देखील अनुषंगानं प्रत्येक मतदान केंद्रावरती यथोचित अशी तयारी करण्यात आलेली आहे. एसना मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहमदनगर.